हाय हॅलो नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर काय झाली गंमत तुम्हाला सांगते. मला ती लेहरवाली वडी करायची असते, पण काय करायचं, वडीची पानं आईकडे गेले ना की मागच्या दाराला असं आईनं आळू लावलेला आहे. मग तिथं पण साफसफाई करायची, आईला वय झालं आहे त्यामुळे इतकंसं काय तिला जमत नाही. आणि कुणाला पाहिजे ती फक्त पानं तोडून नेतात आणि मग त्याचे देठ तसेच राहतात. म्हणून जरा वडीची साफसफाई करत होते. तेवढ्या वेळात आजूबाजूची पण साफसफाई करून घेतली आणि सरसकट जेवढी तिथली जरा अडचण कमी केली आणि सरसकट जेवढी होती ना तेवढी पानं मी तोडून घेतली आणि थोडीशीच पानं ठेवली. जरा कसं आहे, माणसाला जसा स्पेस हवा असतो तसा ह्या छोट्या छोट्या रोपट्यांना पण स्पेस हवा असतो. आणि मग ती आळूची पानं मोठीच होत नव्हती. मग मिडियम साईजची आळूची पानं सगळी सरसकट तोडून आणलेली होती. आता आणलं तर मला कंटाळा आला होता. म्हणजे काय करायचं म्हटलं तर कधीतरी असं आवर्जून एखादी गोष्ट अशी करायची म्हटलं तर कंटाळा आला होता. पण हौसेनं आणलेलं असतं तर ते केलंच पाहिजे. पण आता तो कंटाळा तर असतोच, पानं एकतर धुवायची स्वच्छ. पण त्याच्यानंतर मला पानावर वडी थापून करायचा कंटाळा येतो आणि तसा तो केलेला आवडत पण नाही. कारण पातळ थापायला आपल्याला जमतंच असं नाही प्रत्येकाला. तर त्यासाठी मी इथं एक आयडिया सांगते. तर जशी आपण कोथिंबीर पालक चिरून घेतो ना, तसे मी पूर्ण आळूची पानं दरवेळेला चिरून घेते स्वच्छ धुवून आणि त्याच्यात जरा चिंचेचा कोळ घालते त्याच्यामुळं जरा, आणि थोडासा नकळत गुळाचा खडा आणि जेवढं बेसन, थोडंसं तांदळाचं पीठ, बेसन आणि कधीतरी आपण हिरवी मिरची, कुणाला आवडत असेल तर हिरवी मिरची, लसूण, जिरे वापरू शकता. कधीतरी जर तसलं पण करायचा कंटाळा आला तर आपलं हे जे रोजचा चटणी मीठ असतं ना, म्हणजे आपल्या घरात घरी केलेला कांदा लसूण मसाला, तर तो पण घालू शकतो. आणि ते पूर्ण जोपर्यंत जेवढं पीठ, मसाला आणि पानं एकजीव होईपर्यंत ते मी मळवून घेतलं आहे. जितकं पीठ बसेल तेवढं बसवलं. शक्यतो कमीच पीठ वापरायचं, कारण पानं कशी शिजल्यावर त्याच्यातलं पाणी इतकी दिसून येत नाहीत. मग पानं जास्त दिसली पाहिजेत असं. आणि त्याचे रोल करून घेते दरवेळेला. माझ्याकडं उकड चाळण आहे पण ती ठेवून दिल्या. मग हे जे चपात्यासाठी वापरते मी हे भांडं, त्याच्यातच ते रोल ठेवून दिले आणि 10 मिनटं छानपैकी वाफवल्यानंतर अगदी थंड झाले. सकाळी वाफवले आणि थंड झाल्यावर त्याच्या पातळ अशा स्लाईड काढल्या. स्लाईड काढल्यावर काय होतं, ह्याचे तळून जर घेतले तर एकदम अगदी विकतची आळूवडी बघतो ना आपण, भरपूर लेयर असतात त्याला, तर तशी वडी दिसायला दिसती देखणी. जेवढी देखणी दिसती तेवढी चवीला पण लागती. आणि कधी कुणाला खरपूस पाहिजे असली तर मंद गॅसवर तळायची. आणि जर मध्येच बाजूनं कुरकुरीत आणि मध्येच मऊ पाहिजे असली ना तर मग मोठा गॅस करून तळून घेतली. म्हणजे आपल्याला कधीतरी नाही का असंच काहीतरी तोंडात घालावं असं वाटतं. आणि पावसाळा असल्यावर शक्यतो ह्या असल्या गोष्टींचा जरा खाण्याची इच्छा होते. मग त्यासाठी मी इथं असे स्लाईड करून तळून घेतलेत. असे ब्राऊन कलरवर त्यांचा थोडासा कलर बदलेपर्यंत ते तळून घेतले. दिसायला पण आणि खायला पण इतकी सुंदर झाली होती वडी. आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे माझ्या एका मैत्रिणीनं बघितली आणि तसाच ट्राय करून बघितला आणि तिनं पण तशीच केली, तर ती छान झाली. आणि मग असे तळून घेतले तर मग साधारण 4 दिवसासाठी आपल्याला कधीतरी प्रवासात न्यायचे असल्या, काहीतरी तोंडात घालायचं असलं, ताटाला बाजूला काहीतरी पाहिजे असलं, पावसाळ्यात शक्यतो भाज्या आणू वाटत नाहीत. एकदम शिणसर झालेली होती त्या भाज्या घेताना. आणि मग घरात पण काहीतरी करायचं म्हटलं तर तसं काही नव्हतं वेगळा प्रकार. आणि रोजच्या रोज आपण भजी वगैरे असलं पण तळू शकत नाही. मग वेगळं काहीतरी म्हणून हा एक प्रकार. तसाच मी नंतर कधीतरी तुम्हाला कोथिंबिरीचा पण प्रकार दाखवेन. आणि पालकच्या वड्या पण आपण करू शकतो. किती छान लेअर आला आहे बघा त्याला. आणि तांबूस रंगावर थोड्याशा ब्राऊन कलरवर थोडंसं, अगदी पण हे नाही. तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की